हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2, ज्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, क्लास 10 मधील आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा चॅप्टर नंबर 2, ज्याची बघणार आहोत आपण आज एक्सरसाइज. आता या एक्सरसाइज बनण्याच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा आमच्या काही व्हिडिओ आहेत त्या बघितल्या नसेल तर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत हेरिडिटी अँड इव्होल्युशन त्याची एक्सरसाइज आणि लेक्चर या दोन्ही पण व्हिडिओ आमच्या प्लेलिस्टला आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनचे एक्सरसाइज आणि लेक्चर्स त्या पण व्हिडिओ प्लेलिस्टला आहे. त्यानंतर आपल्या पिरियोडिक क्लासिफिकेशन एलिमेंटचे जे लेक्चर्स आहे कोणतं ते पण लेक्चर आपल्या प्लेलिस्टला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्यानंतर आज बघतो आपण एक्सरसाइज कोणत्या. या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला जेवढे पण क्वेश्चन्स आहेत तेवढे पण क्वेश्चन आपण कव्हर करतोय. चला तर मग सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला. आपला क्वेश्चन फर्स्ट आहे, रिअरेंज द कॉलम 2 and 3 सो ॲज टू मॅच विथ द कॉलम फर्स्ट. आता हा जो कॉलम आहे पहिला कोणता, याला हे दोन्ही पण कॉलम मॅच करायचे. कोणता? कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3. आता याचा आन्सर आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. ठीक आहे, कॉलम तर सोपे, तुम्हाला ट्रायड्स ऑलरेडी माहिती आहे, ऑक्टेव्स माहिती आहे, पिरियड्स माहिती तुम्हाला, न्यूक्लियस काय, इलेक्ट्रॉन माहिती, सर तुम्हाला माहिती पत्र काय करायचंय, कॉलम 2 आणि कॉलम 3 ऍड करायचंय. बघू आपण त्याचा आन्सर पुढच्या स्लाइड मध्ये. बघा कॉलम फर्स्ट काय मग तुम्हाला म्हटलं, हा आहे ट्रायड्स. ट्रायड्स मला कोणाचं माहिती आहे, ड्रोबिनियाचा ऑलरेडी. ठीक आहे, ड्रोबिनने काय सांगितलं, ऍव्हरेज ऑफ द फर्स्ट ऑफ द थर्ड ॲटॉमिक मासेस म्हणजे ए प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू काय, ऑफ द मिडल एलिमेंट, असं त्याने सांगितलेले. ठीक आहे, ऑक्टेव्ह काय कोणाचं आहे, न्यूलँडचं आहे. त्यांनी काय सांगितलं, पहिले आणि आठवीची प्रॉपर्टी काय सिमिलर आहे. प्रॉपर्टीज ऑफ 8 एलिमेंट्स मिरर टू द फर्स्ट. ॲटॉमिक नंबर कोणी सांगितलं पूर्णपणे, हेनरी मोस्ली. पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस त्यांनी सांगितलं. पिरियड्स आहे कोणतं, मेंडेलिव्ह. काय सांगितलं, सिक्वेन्शियल चेंज ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यानंतर न्यूक्लियस कोणी सांगितलं, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आहे कोणतं, कॉन्सन्ट्रेट मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज त्यांनी सांगितलं. थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल आहे कोणतं, इलेक्ट्रॉनचं. लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन ऑल द ॲटम्स, हे त्याचा आन्सर आहे. आता तुम्हाला बुक्स मध्ये रुदरफोर्ड आहे, थॉम्सन आहे, परत आता मोस्टली न्यूलँड रोबिनने दिलेली, मेडल्स पण दिले, फक्त दोन सायंटिस्ट तुम्हाला नवीन आहे. कोणते, रुदरफोर्ड आणि थॉम्सन. आता हे तुम्हाला कुठे होतं, आठवीला होतं. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. इथं तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारलंय, तुम्हाला करेक्ट आन्सर ओळखायचंय. काय म्हटलंय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटर मोशन ऑफ अल्कली मेटल इज. आता अल्कली मेटल कोणाला म्हणतो, पहिला ग्रुप आहे. पहिला ग्रुप कोणता काय आपण, अल्कली मेटल. त्याच्या आउटर मोशन इलेक्ट्रॉन किती, एकच आहे. त्याचा आन्सर काय येईल मग आपलं, एक. पुढचं काय म्हटलं, अल्कलाइन अर्थ मेटल कोणता आहे, ग्रुप नंबर 2 आहे. बघा मग, अल्कलाइन अर्थ मेटल हॅव 10 व्हॅलन्सी 2. द मीन्स दॅट देअर पोझिशन ऑफ इन बॉर्डर पिरियड टेबल इज अँड ग्रुप 2. आता मला सांगा, पहिला जो ग्रुप आहे त्याच्या आउटर मोशन मध्ये एक एक इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, मग त्याची काय व्हॅल्यू झाली, एक. दुसरा जो ग्रुप आहे त्याच्या आउटर मोशन इलेक्ट्रॉन किती, दोन दोन आहे. ग्रुप नंबर 13 आहे, तीन तीन आहे. ग्रुप नंबर 14 आहे, पूर्णपणे चार्जर आहे. 5 म्हणजे 15, 5, 16, 6, 17, 7 आणि कोणतं पूर्णपणे 18, 8. पुढचा क्वेश्चन आहे आपला सी. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोराईड ऑफ अन एलिमेंट इज काय म्हणतो मला, एक्स इज अ HCl. दिस कंपाऊंड इज अ सॉलिड हॅव्हिंग मेल्टिंग पॉइंट. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट आर प्रेझेंट इन द सेम ग्रुप ॲज एक्स. म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, HCl. आता सोडियम क्लोराईड असेल, मॅग्नेशियम क्लोराईड असेल, अल्युमिनियम क्लोराईड वगैरे असेल, सिलिकॉन क्लोराईड असेल. आता पहिल्यांदा याचं आपलं काय करायला लागेल, त्यांच्या आउटर मोशन इलेक्ट्रॉन किती ते बघायला लागेल. ठीक आहे, आपलं एवढं माहिती आहे. पण तो काय तर म्हटलंय, सॉलिड आहे आणि हाय मेल्टिंग पॉइंट आहे. आता याच्यामध्ये असं कोण आहे जो सॉलिड आहे आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट पण आहे, सोडियम आहे. मग एक्स मध्ये काय असेल, सोडियम असेल. सोडियम क्लोराईड आपला आन्सर काय मग, सोडियम. पुढचं बघा, काय म्हटलंय, इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल आर द नॉन मेटल फाउंड. आता नॉन मेटल कुठे, कोणत्या ब्लॉक मध्ये, बघा एस ब्लॉक मध्ये कोणता, ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड आहे, ते पण मेटलच आहे. त्यानंतर पी ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये नॉन मेटल आहे. मग तुमचा आन्सर काय असेल, पी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे, तिसरे तुम्हाला काय म्हटलंय, अन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज 282, 282. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8, तिसऱ्या शेलमध्ये काय 2 आहे. 8 2 10 2 12. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन.
व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट? 12 असेल. कोणते? 8, 2, 10, 2, 12. काय असेल? ॲटॉमिक नंबर 12. पुढे काय म्हटलंय? व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट? आता या एलिमेंटचा ग्रुप किती? मला सांगा. आउटर मोशन मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, मग नक्कीच ग्रुप कोणता असेल? 2 असणार आहे. ठीक आहे. ग्रुप 2 म्हणजे कोणता? अल्कलाइन अर्थ मेटल. ह्या बघा, एलिमेंट बिलॉंग टू द ग्रुप 2. आता या शेलवरून ओळखायचं कोणतं? आउटर मोशन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे कोणता, त्याच्यावरून तुम्हाला जर 1 असता तर ग्रुप फर्स्ट असता. आता 2 आहे तर ग्रुप कोणता आहे? 2 आहे. आता 3 असेल, कसं असेल? ग्रुप 13 असेल. पुढे काय म्हटलंय? सी नंबरचा, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग? पिरियड कोणता याचा? आता मला सांगा. 12 नंबरचा एलिमेंट आहे, मग काय येईल याचा पिरियड? थर्ड येईल. बघा, द एलिमेंट्स बिलॉंग द पिरियड थर्ड. 12 नंबरचा आहे ना. काय करायचं? सरळ सरळ एलिमेंट लिहून घ्यायचे, त्यानुसार तुम्ही या क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. आणि 1 मार्क जे असणार ऑब्जेक्टिव्ह जे असतात त्यांचे 1 मार्क कधी पण सोडायचं नाही. ठीक आहे. डी आहे. With which of the following element would this element resemble? Atomic number are given in the brackets. आता तुम्हाला काही atomic number दिले, ते रिसेम्बल्स कोणाचे आहे तुम्हाला असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता नायट्रोजन 7, बेरिलियम 4, आर्गॉन 18 आणि क्लोरीन 17. रिसेम्बल्स कोण आहे? मग तुम्हाला म्हटलं बेरिलियम 4. क्वेश्चन नंबर 4 आहे आपला. राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन of the following element from the given atomic numbers. Answer the following question with explanation. आता तुम्हाला काय म्हटलंय? हे काही atomic number तुम्हाला दिलेले आहे, त्यांचं काय लिहायचंय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. ठीक आहे. आता तुला म्हटलंय कोणता, याच्यामधून कोणते एलिमेंट आहे ग्रेड 3 मध्ये आहे असं तुम्हाला विचारलंय. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कोणता? याचा 3 atomic नंबर आहे. म्हणजे काय? पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या मध्ये 1. आता याच्यामध्ये कोणता? 14 आहे पूर्णपणे. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या मध्ये 8. असं कन्फ्युजन करायचंय. हिलियमचं पहिल्या शेलमध्ये 2 आहे, सोडियमचं 2, 8 आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. परत हे फॉस्फरसचं काही पूर्णपणे 2, 8 आणि पुढे एक्सप्लेनेशन बघा दिलेलं आहे. तुम्हाला लिथियमचं 2, 1 आहे, सिलिकॉनचं पूर्णपणे 2, 8, 4 आहे, हिलियमचं 2 आहे, त्यानंतर सोडियमचं 2, 8, 1 आहे, त्यानंतर पूर्णपणे फॉस्फरसचं काय 2, 8, 5. आता आपलं थर्ड पिरियड म्हटलं कोण? थर्ड पिरियड कोणती? मग सिलिकॉन आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे, सॉरी फॉस्फरस आहे. हे तुम्हाला थर्ड पिरियड मध्ये. बी नंबरचा क्वेश्चन आहे आपला. इथे काय म्हटलं? हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम आणि आर्गॉन. विच ऑफ दिस एलिमेंट बिलॉंग टू द सेकंड ग्रुप? आता सेकंड ग्रुप मधले आपला एलिमेंट विचारायचे. मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स दिली होती. कोणती? बे मतलब का सर बेकार. कोणता? बे मतलब का सर बेकार. किंवा तुम्हाला अजून एक ट्रिक्स माहिती आहे कोणतं? ज्याच्या आउटर मोशन मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 2 आहे, असं काय असणार आहे? सेकंड ग्रुप मध्ये असणार आहे. बघा मग इथे. आता मला सांगा असं कोण आहे? आता बे मतलब का म्हणजे कॅल्शियम आहे. बघा कॅल्शियमच्या आउटर मोशन किती? इलेक्ट्रॉन 2 आहे. अजून कोण आहे? हे बघा बे मतलब का बेरिलियम आहे. इथे आपल्याकडे 2 असे एलिमेंट बघायला भेटत आहे ज्यांच्या आउटर मोशन मध्ये इलेक्ट्रॉन 2 आहे, कॅल्शियम आणि बेरिलियम. म्हणजे हेच असणार आहे. मतलब बे आणि बेरिलियम आहे आपला. का मतलब का मॅग्नेशियम नाहीये? का मतलब का कॅल्शियम आहे? ते हे तुम्हाला म्हटले. मग काय आपल्या उत्तर? बेरिलियम आणि कॅल्शियम कोणता? बिलॉंग्स टू ग्रुप सेकंड. पुढील काय क्वेश्चन आपला? नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन, ॲल्युमिनियम. काय म्हटलंय? इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? आता तुम्हाला त्याचा आन्सर सगळ्यांना माहित पाहिजे. आता याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे ते सगळ्यात काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कारण याच्या आउटर मोशन मध्ये इलेक्ट्रॉन किती? 6 आहे आणि इलेक्ट्रॉनची गरज किती पडणार? फक्त 2 इलेक्ट्रॉनची. म्हणून हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाला. कोण? ऑक्सिजन. बघा, अमॉंग दिस ऑक्सिजन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. कारण का? या सगळ्यांच्या आउटर मोशन मध्ये इलेक्ट्रॉन किती? बघा, याच्या 5 आहे, याच्या 4 आहे, याच्या 3 आहे, याच्या 3 आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोणाकडे? ऑक्सिजनकडे आउटर मोशन मध्ये. त्यामुळे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण झाला? ऑक्सिजन. पुढील क्वेश्चन काय बघा आपला? डी नंबरचा. बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन, ॲल्युमिनियम. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस. आता यामधून जास्तीत जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे? आता मी तुम्हाला सांगितलं ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन जो आहे ना तो कसा असतो?
जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता इथं बघा बेरिलियमच्या आउटर मोशन मध्ये 2 आहे, बाकीचे 4 6 3 3. म्हणजे इथे जर बघायला गेलं कोणता बेरिलियम काय सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, मग आपला आन्सर काय बेरिलियम. पुढलं क्वेश्चन काय बघा, सोडियम, त्यानंतर फॉस्फरस, क्लोरीन, त्यानंतर सिलिकॉन, मॅग्नेशियम, विच ऑफ दिस हॅज अ लार्जेस्ट ॲटम. आता यामधून सगळ्यात जास्त लार्जेस्ट ॲटम कोणाचा आहे आपल्याला बघायचं आहे. कोणता, आता मॅग्नेशियम आहे. कोणता मॅग्नेशियमचा ऑटोमोशन इलेक्ट्रॉन किती 2 आहे, सिलिकॉनच्या किती आहे, क्लोरीनच्या किती आहे, त्यानंतर फॉस्फरसच्या किती आणि सोडियमच्या किती, त्यावरून ठरेल. आता बघा लार्जेस्ट ॲटम त्यामध्ये सोडियम 1 5 7 आणि 4 आणि 2. कोणाला सगळ्यात कमी सोडियमच्या. सोडियम काय सगळ्यात लार्जेस्ट ॲटम असेल. ठीक आहे, सोडियम हॅज अ लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. कारण का जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कमी ना आउटर मोशन मध्ये तेवढं काय असं चार्ज जो आहे न्यूक्लिअर चार्ज तो कमी असेल आणि कोणता ॲटॉमिक साईज जास्त असेल. कारण याची पण 3 शेल, याच्या पण 3 शेल, याच्या पण 3, याच्या पण 3, याच्या पण 3 शेल. त्यामुळे कोणता सोडियम सगळ्यात जास्त काय असेल लार्जेस्ट ॲटम असणार आहे साईज. एफ नंबरचा सब क्वेश्चन बघा कोणता, इथं पोटॅशियम, त्यानंतर लिथियम, सोडियम, बेरिलियम. विच ऑफ दिस ॲटम हॅज द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. आता स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस कोणाची त्या बघायचं आपल्याला. आपण पहिल्यांदा यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घेऊ. आता पहिल्यांदा कोणतं पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि बेरिलियम. आता सगळ्यात कमी ॲटॉमिक नंबर कोणाचा बघायचा. कोणता लिथियमचा 2 1 आहे आणि बेरिलियमचा 2 2 आहे. आता याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणजे याची साईज मोठी असेल. आता याच्याकडे 2 2 आहे म्हटलं कोण असेल बेरिलियम. आपला आन्सर काय असणार बेरिलियम. बेरिलियम हॅज अ स्मॉल ॲटॉमिक रेडियस. कारण का याच्याकडे याच्यापेक्षा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे त्यामुळे कोणता असेल साईज कोणता अजून लहान असेल. बघा जी नंबरचा ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सोडियम, मॅग्नेशियम, सल्फर. विच ऑफ द अबोव एलिमेंट हॅज द हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. असं कोण आहे ज्याचं जास्तीत जास्त मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आता ॲल्युमिनियमच्या आउटर मोशन किती 3 आहे, माझे इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे, याच्यात मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे. त्यानंतर इथे सिलिकॉन आहे 4 आहे, सोडियम आहे 1 आहे, मॅग्नेशियम 2 आहे आणि सल्फर 6 आहे. मग आपला आन्सर काय असेल सोडियम हॅज अ हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. कारण का सोडियमच्या आउटर मोशन मध्ये इलेक्ट्रॉन 1 आहे त्याच्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर त्याचा जास्त असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा एच नंबरचा कार्बन, लिथियम, त्यानंतर फ्लोरीन आणि ऑक्सिजन. विच ऑफ द अबोव एलिमेंट द हायेस्ट नॉन मेटॅलिक हॅज कॅरेक्टर. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कोणाला जास्त आहे ते आपल्याला बघायचं. आपण म्हटलं तेच कोणाकडं जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन कोणाकडे आउटर मोशन मध्ये तो काय असणार आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. मग इथं आपला कार्बन, लिथियम, फ्लोरीन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे. मग आपला असं काय असेल पूर्णपणे फ्लोरीन हॅज अ हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. कारण का आउटर मोशन इलेक्ट्रॉन किती 7 आहे. जेवढे जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ना तेवढे जास्त काय नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतं. पुढे बघा 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपला आता. राईट द नेम्स अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. आता जे तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला सिम्बॉल लिहायचे. ए नंबरचा क्वेश्चन आहे द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. असा कोणता ॲटम आहे मग ते सगळ्यात स्मॉलेस्ट साईज आहे. आपला आन्सर आहे हेलियम. बघा दुसरा क्वेश्चन काय आहे द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. असा कोणता ॲटम आहे त्यात सगळ्यात जास्त लहान मास आहे स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास आहे. आपला आन्सर आहे हायड्रोजन. पुढचा क्वेश्चन काय आपला सी नंबरचा द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोणी. आपल्याला आन्सर आहे फ्लोरीन. डी नंबरचा क्वेश्चन द नोबेल गॅस विच द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. असं कोणतं नोबेल गॅस कोणतं ॲटॉमिक रेडियस सगळ्यात कमी तुम्हाला सर्वांना माहिती आहे कमेंट करा सांगा बरं कोणतं हेलियम. कारण का त्याच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किती 2च आहे. त्यानंतर ई नंबरचा क्वेश्चन आपला द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. कोणता असं नॉन मेटल आहे तो जास्त रिॲक्टिव्ह आहे. तुमचा आन्सर असेल फ्लोरीन. बघा आपल्या पुढे काय म्हटलंय शॉर्ट नोट्स. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल जो लॉ आहे त्याच्यावरती शॉर्ट नोट्स आपल्याला लिहायची. आपला आन्सर आहे मग बघा वेन द एलिमेंट्स आर अरेंज इन द ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास Mendeleev found that the elements
with the similar physical and chemical properties repeat after a definite interval. आता मेंडलीवचा पिरियड टेबलचा लॉ होता कोणता, तो असता ॲटॉमिक मासवर डिपेंड. आता यांनी काय सांगितलं, असे काही एलिमेंट आहेत कोणतं, त्यांची काही वेळेनंतर त्यांच्या प्रॉपर्टी काय होत्या, रिपीट होत्या डेफिनेट इंटरव्हलमध्ये. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांचा ग्रुप केला होता आणि काही त्यांनी पिरियड वगैरे केले होते. दुसरं बघा, ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडलीव स्टार्टेड अ पिरियडिक लॉ ॲज फॉलोज. मग त्यांनी काय केलं, पिरियडिक लॉ सांगितलं आपल्याला. कोणता लॉ आहे मग, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ज्या आहे एलिमेंटच्या कशावर डिपेंड असतं, पूर्णपणे ॲटॉमिक मासेसवरती पिरियडिक फंक्शनच्या. ठीक आहे. दुसरी शॉर्ट नोट आपल्याला बघा, कोणतं, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मग स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. सांग बरं काय आहे आपल्याकडे, काय स्ट्रक्चरच्या SPDF जे ब्लॉक वगैरे असतात. बघू मग आपण स्टेप बाय स्टेप. पहिलं आहे आपलं, इन द मॉडर्न पिरियड टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन द ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. आतापर्यंत आपण बघितलं होतं कोणतं, ड्रोबिनियर ट्रायड्स आहे, मेंडलीव पिरियड टेबल वगैरे आहे, त्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव वगैरे आहे. यामध्ये सगळ्यात जास्त काय होतं, ॲटॉमिक मास होता. पण पहिल्यांदा मॉडर्न पिरियड टेबलमध्ये काय आपल्याकडे ॲटॉमिक नंबरच्या बेसवरती आपण इलेक्ट्रॉनला एलिमेंटला अरेंज केलेलं आहे. 2 नंबर बघा, in the modern period table there are 7 horizontal rows called period and 18 vertical column called group. मग मला सांगा, त्यांच्याकडे होते 7 असे आडवे रोज होते आपल्याकडे. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण पिरियड म्हणतो. आणि उभे काय होते आपल्याकडे 18 ग्रुप होते, तेच म्हणून म्हटलं 18 vertical column called as group. Third, the arrangement of period and group result into formation of boxes. Atomic number are serially indicated in the upper part of these boxes. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, जे पिरियड होते म्हणजे पिरियड आहे आपल्याकडे आणि उभे काय ग्रुप आहे. आता यांचं काय झालं, पिरियड आणि ग्रुप असल्यामुळे यांचे काय झाले, बॉक्सेस तयार झाले. आणि प्रत्येक एलिमेंटला जो आहे एक एक बॉक्स आहे ते पण आपण बघितलं. म्हणजे आपल्याकडे आता मॉडर्न पिरियड टेबलमध्ये एकूण 118 बॉक्सेस आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, बॉक्सेस तयार झाले. पुढे काय म्हटलंय, अपार्ट फ्रॉम दिस 7 rows there are 2 rows element कोणता, प्लेस सेपरेटली फ्रॉम द बॉटम ऑफ पिरियड टेबल. आता मला सांगायचे, ह्या 7 रो आहे कोणता, 7 रो हॉरिझॉन्टल जे आहेत त्याला आपण पिरियड म्हणतोय. आणि आपल्याकडे लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनाइड जे आहेत ते दोन्ही सिरीज काय वेगळे आहे आपल्याकडे. बघा मग आन्सर काय म्हणलं, द एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियड टेबल आर डिवाइडेड इंटू 4 ब्लॉक्स. मग कोणकोणते आपल्याकडे 4 ब्लॉक्स आहे, S P D आणि F ब्लॉक. ठीक आहे, S P D F आपल्या असे ब्लॉक आहे. पुढील क्वेश्चन काय आपला, पोझिशन ऑफ आयसोटोप्स इन द मेंडलीव्स अँड द मॉडर्न पिरियड टेबल. मेंडलीवच्या पिरियड टेबल मध्ये आयसोटोपची पोझिशन आणि मॉडर्न पिरियड टेबल मध्ये आयसोटोपची पोझिशन. मग आपला आन्सर काय आहे बघा, आयसोटोप म्हणजे पहिल्यांदा समजून घेऊ आपण. आयसोटोप्स म्हणजे काय असतं, ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण ॲटॉमिक मास काय असतं वेगवेगळंच असतं, त्याला आपण आयसोटोप असं म्हणतो. बघा पुढे, therefore according to Mendeleev's classification these should be placed at different place depending upon their atomic mass. आता मेंडलीवच्या पिरियड टेबल मध्ये काय होतं, ज्याचा ॲटॉमिक मास वेगळा ना त्याला काय होती, जागा वेगळी होती. पण आपल्या मॉडर्न पिरियड टेबल मध्ये तसं नाही. मग कसं आहे मग बघा, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आयसोटोप्स विथ ॲटॉमिक मास 1, 2 and 3 should be placed at 3 places. कुठे, मेंडलीव पिरियड टेबल मध्ये. However, isotopes have not been given separate places in the period table because of this similar property. This was the drawbacks of Mendeleev period table as he could not explain the position of isotopes. आता मला सांगा, त्यांनी सेपरेट जागा दिली होती कशाला, आयसोटोप्सला. पण आपल्या मॉडर्न पिरियड टेबल मध्ये आपण ती जागा दिली नाही. आणि काय होता, मेंडलीव पिरियड टेबल मध्ये हा ड्रॉबॅक होता. ठीक आहे, चुकीची गोष्ट होती. मग काय म्हटलं आपल्याकडे, the modern period table is based upon the arrangement of element on the basis of their atomic number. आता हे आयसोटोप्स किती जरी असले ना तरी पण आपण बेस कशावर दिले, आपल्या ॲटॉमिक नंबरवरती. ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असेल. बघा आयसोटोप्स मध्ये काय असतं, ॲटॉमिक नंबर सेम असतो आणि ॲटॉमिक मास वेगळा असतो. आणि आपण कशा बेसवरती अरेंजमेंट केली, ॲटॉमिक नंबरच्या. त्यामुळे त्यांचे ॲटॉमिक मास किती जरी असलं तर त्यांना जागा एकच आहे त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला.
So all the isotopes of hydrogen should be placed at the same place depending upon their atomic number. मग ते काय करतं त्यांच्या atomic number वर पूर्णपणे डिपेंड करत असतं. कुठे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये 7 नंबरचा क्वेश्चन आहे बघा आपल्याकडे. कोणता? राईट सायंटिफिक रिझन. ए नंबरचा क्वेश्चन काय म्हटलं? ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आता याचा सर्व आन्सर तुम्ही देणार 100%. तुम्ही लेक्चर बघितलं असेल तर खूप सोपं आन्सर आहे. बघा मग आपण याचा आन्सर बघू. काय म्हटलं? ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. कोणतं? आपण लेफ्ट पासून राईट पर्यंत जातो तेव्हा पिरियड मध्ये. कारण का? नंबर ऑफ शेल रिमेन्स कॉन्स्टंट अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज. त्यामुळे बघा आन्सर काय मग आपलं? इन अ पिरियड व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. जेव्हा आपण पिरियड मध्ये जातो कुठून? लेफ्ट पासून राईट पर्यंत. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग अँड ॲटॉमिक नंबर इन्क्रीज. आणि ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला म्हणजे आउटर मोशन मध्ये काय होतो? इलेक्ट्रॉन वाढत होतो. बघा 1 by 1 that means positive charge nucleus increase by 1 unit at a time. आता जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज वाढतो ना तेव्हा न्यूक्लियस मध्ये काय होतो? बाहेरचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय आपल्याकडे पुल करून ठेवतात. ठीक आहे. त्यामुळे ॲटॉमिक रेडियस जी आहे डिक्रीज होत जाते. पुढे बघा काय म्हटलंय? हाऊएव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल. शेल सेमच आहे. कोणता? तुम्ही ग्रुप नंबर 1 घ्या, ग्रुप नंबर पिरियड नंबर 1 घ्या, पिरियड नंबर 2 घ्या, पिरियड नंबर 3 घ्या. 3 शेल काय होत्या? कॉन्स्टंट असतात. आणि काय होतं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जसं आपण लेफ्ट पासून राईट पर्यंत जाणारे इलेक्ट्रॉन वाढत जातात. ड्यू टू द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन आर पुल्ड टुवर्ड द न्यूक्लियस to greater extent. As a result, the size of atom decrease, that is atomic radius decrease. ॲटम काय होते? पूर्णपणे साईज जी आहे ॲटमची एक्सटेंड होत जाते आणि कोणता? ॲटम पूर्णपणे डिक्रीज होत जाते. त्यामुळे काय? ॲटॉमिक रेडियस जी आहे ती पूर्णपणे कमी होत जाते. पुढील क्वेश्चन बघा. मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आता मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? कमी कमी होत जातं. कुठे? लेफ्ट टू राईट. कारण का? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत कोणतं? लॉस करण्याची संख्या काय होते? कमी कमी होत जाते. त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? कमी होत जाते. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाते आपल्याकडे. बघा आन्सर काय मग आपल्याकडं? मेटल हॅव टेंडन्सी टू लॉस द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम द कॅटायन्स. दिस टेंडन्सी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड एज मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट. आता जेव्हा मेटल जे आहेत ना आपल्याला लेफ्ट हँड साईडला ते काय असतं? पूर्णपणे त्यांच्यावरती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्ज असतो. कारण का? ते इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि ते इलेक्ट्रॉन लॉस केलं त्याला काय म्हणतो आपण? मेटॅलिक कॅरेक्टर आहे. मग मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? डिक्रीज होत जातं. कुठं? लेफ्ट राईट. कारण का? नंबर ऑफ यांची संख्या जी आहे ती कमी होत जाते. बघा while going from left to right within a period, the outermost shell remain the same and electrons are added to the same shell. Electron add होतात. However, charge on nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing and thus effective nuclear charge goes on increasing. त्यामुळे काय होतं? As a result, this tendency of atom loss electron decrease, that is electropositivity decrease, जे तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं होतं. Thus, metallic character goes on decreasing within a period from left to right. म्हणजे जसं आपण लेफ्ट पासून राईट पर्यंत जाणारे इकडे काय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे मेटल आणि इकडे काय नॉन मेटल आहे. नॉन मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन गेन करतात आणि मेटल जे इलेक्ट्रॉन काय करतात? लॉस करतात. आणि जसं आपण इकडे जाऊ ना तसं मेटल काय होते? कमी कमी होत जातात. मग काय होतं? मेटॅलिक कॅरेक्टर जे आहेत ते काय होतं? डिक्रीज होत जात आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलं इथे? ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. आता ॲटॉमिक रेडियस काय होते? आपण जेव्हा ग्रुपमध्ये म्हणजे टॉप टू बॉटम जाणारे काय होतं? इन्क्रीज होते. कारण का? नंबर ऑफ शेल ॲडेड, नंबर ऑफ शेल वाढत जाते. त्यामुळे आपला आन्सर काय मग? द साईज ऑफ अन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. म्हणजे जो न्यूक्लियस आहे आणि जे आउटरमोस्ट शेल आहे यांच्यामधलं अंतर म्हणजे काय असतं? पूर्णपणे ॲटॉमिक रेडियस असते. त्यामुळे आपण जेव्हा ग्रुपमध्ये खाली जाऊ तेव्हा काय होते? ती वाढत जाते. बघा while going down a group a new shell is added. नवीन शेल काय होते? ऍड होत असते. Therefore, the distance between the outermost electron and the nucleus goes on increasing. म्हणजे न्यूक्लियस मध्ये आणि आउटरमोस्ट मधलं अंतर वाढत जातं. त्यामुळे ते ॲटॉमिक रेडियस वाढत जाते. बघा दिस इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स कोणता? लेझर पुल फ्रॉम द न्यूक्लियस
Thus, atomic radius goes on increasing down a group. किंवा तुम्हाला म्हणतात नंबर ऑफ शेल ऍड होत आहे आणि न्यूक्लिअर चार्ज कमी कमी होत होतो. ठीक. पुढचा नंबर आहे डी. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. आता प्रत्येक ग्रुपमध्ये जेवढे पण एलिमेंट आहे ना त्यांची व्हॅलन्सी काय सेम आहे. म्हणजे काय आउटर मोस्ट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ना ते काय असतात त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. आणि कोणतं व्हॅलन्स कशावर डिपेंड असते, ज्यांच्या आउटर मोस्ट मध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे का त्यांची व्हॅलन्सी असते. मग आपण बघितलं ग्रुपमध्ये जेव्हा आपण टॉप टू बॉटम जाणार आहे त्यांच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन सेम असतात म्हणून त्यांची काय असते व्हॅलन्सी सेम असते. बघा आपला आन्सर काय आहे, the valency of element is determined by the number of valence electron in the outermost shell. बाहेरच्या कवचामध्ये बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे याच्यावर काय असते व्हॅलन्सी ठरलेली असते. बघा सेकंड काय म्हटलंय, ऑल द एलिमेंट इन अ ग्रुप हॅव द सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जे तुम्हाला म्हटलं होतं प्रत्येक ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असतात सेम असतात. देअरफॉर एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. त्यामुळे प्रत्येक एलिमेंट जो आहे प्रत्येक ग्रुप मधला एक ग्रुप मधला त्यांची व्हॅलन्सी काय असते सेम असते. बघा फॉर एक्झाम्पल द व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट ऑफ अ ग्रुप फर्स्ट इज 1 अँड सिमिलरली ग्रुप सेकंड व्हॅलन्सी इज 2. कारण का ग्रुप फर्स्ट आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन 1 आहे आणि ग्रुप सेकंडच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन 2 आहे. ठीक आहे. 3 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. काय म्हटलंय, द थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 एलिमेंट इवन थ्रू the electron capacity is the third cell is 18. इथे काय म्हटले, the third period contains only 8 element. जो थर्ड पिरियड आहे ना कोणता त्यांच्यामध्ये 8 एलिमेंट आहे. ठीक आहे. इवन थ्रू द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी तसा असून सुद्धा कोणता त्यांच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती 18ची. मग का दिलेली 8 तर त्याचा आन्सर आहे बघा कोणतं ऑक्टेट मुळे. बघा द थर्ड पिरियड कंटेन ओनली 8 एलिमेंट्स even through the electron capacity of the third cell is 18 because there are 10 electrons which are found have the higher energy than the remaining 8 electrons. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्याकडे असते हाय एनर्जी असते कोणता 8 इलेक्ट्रॉन सोडून. ठीक. म्हणून द युनिवर्स प्रेफर्स द पाथ ऑफ लेस एनर्जी. युनिवर्स कोणाला प्रेफर करणार आहे ज्यांच्याकडे लेस एनर्जी असतात त्यांना. द एनर्जी ऑफ दिस 10 इलेक्ट्रॉन इज इक्विव्हॅलंट टू द एनर्जी ऑफ द 4th इलेक्ट्रॉन. त्यामुळे काय होतं दॅट्स वाय दिस इलेक्ट्रॉन आर नॉट काउंटेड इन द थर्ड सेल. त्यामुळे ती इलेक्ट्रॉन आपला काय करत नाही थर्ड सेल मध्ये काउंट करत नाही. ठीक. आपला लास्ट क्वेश्चन बघा काय म्हटले, राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. तुम्हाला काही डिस्क्रिप्शन दिलेले आहे त्यानुसार तुम्ही त्यांची नाव लिहायची. बघा द पिरियड विथ इलेक्ट्रॉन इन द शेल KLM. आता मला सांगा के शेल आहे L शेल आहे M शेल आहे हे कोणत्या पिरियड मध्ये ऑफकोर्स पिरियड नंबर 3. आपला आन्सर आहे थर्ड पिरियड. सेकंड आहे आपलं द ग्रुप विथ द व्हॅलन्सी 0. असा कोणता ग्रुप आहे ज्याची व्हॅलन्सी 0 आहे कोण तुम्हाला माहित पाहिजे ग्रुप नंबर 18. बघा ग्रुप नंबर 18 कारण का त्यामध्ये सगळे नोबेल गॅस एलिमेंट आहे. त्यानंतर सी आहे द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग द व्हॅलन्सी 1. अशी कोणती नॉन मेटलची फॅमिली त्याची व्हॅलन्सी काय 1 आहे. आपल्याला माहित पाहिजे कोणता ग्रुप नंबर 70 आणि त्याला नाव काय फॅमिलीला हॅलोजन फॅमिली. आपला आन्सर आहे हॅलोजन फॅमिली. डी नंबर क्वेश्चन आहे काय म्हटले, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. अशी कोणती फॅमिली मेटल्सची व्हॅलन्सी काय 1 आहे. आता पहिलाच ग्रुप आहे आपला त्याला नाव काय अल्कली मेटल. इथे आपला आन्सर काय मग ग्रुप फर्स्ट त्याला नाव काय म्हणतो आपण अल्कली मेटल. ई नंबर द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग द व्हॅलन्सी 2. अशी कोणती फॅमिली मेटल्सची त्याची व्हॅलन्सी 2 आहे. ग्रुप नंबर 2 आहे आपला. ठीक आहे. आणि त्याला नाव काय आहे अल्कलाइन अर्थ मेटल फॅमिलीला. एफ नंबरचा क्वेश्चन द मेटलाइट्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. असं कोणता मेटलाइट येतो कोणता सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये त्याचा आन्सर आहे आपल्याकडे बोरॉन आणि सिलिकॉन. जी नंबरचा क्वेश्चन आपला कोणता नॉन मेटल इन द थर्ड पिरियड. नॉन मेटल कोणता आहे थर्ड पिरियड मधला. आपला आन्सर आहे फॉस्फरस सल्फर क्लोरीन आणि आर्गॉन. त्यानंतर एच नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे 2 एलिमेंट्स हॅव्हिंग द व्हॅलन्सी 4. असे कोणते एलिमेंट त्यांची व्हॅलन्सी 4 आहे. आपल्याला माहिती आहे कार्बन आणि सिलिकॉन. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.